टॉपिककडे जाऊयात, तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड. आपण सिंपल प्रेझेंटचं पाहिलं एक, त्यामध्ये वर्ब फर्स्ट आहे, या ठिकाणी काय आहे वर्ब सेकंड फॉर्म आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळ्या सेंटेन्समध्ये असणार आहेत. आपण उदाहरणे पाहूयात. आय प्लेड अ गेम, या ठिकाणी प्लेचं सेकंड फॉर्म आपण प्लेड वापरलाय. वी completed our homework, completeचा सेकंड फॉर्म completed. You helped them, helpचा सेकंड फॉर्म helped केलाय आपण. He danced well, डान्सचा सेकंड फॉर्म danced, ed लावलाय. She cried yesterday, cryचा सेकंड फॉर्म cried वापरलाय. She cried yesterday. It melted fast, मेल्टचा सेकंड फॉर्म मेल्टेड. आणि ते रीड अ नॉव्हेल, आता या ठिकाणी मी चुकीचा उच्चार केला, रीड नाही आहे, कारण रीड एक असं वर्ब आहे की ज्याचं तिन्ही फॉर्म्समध्ये सेमच स्पेलिंग असतं, READ READ आणि READ, म्हणजे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. या ठिकाणी आपल्याला दे रेड अ नॉव्हेल, उच्चार बदलतो फक्त आणि स्पेलिंग मात्र तेच असतं. आता यामध्ये आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, ही सी इट असेल तर यस यस लावत नाही, आपण फक्त वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. आता याची सिंपल पास्ट टेन्सची युजेस केव्हा करायचा किंवा त्याचा वापर कोणत्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये असायला हवा आहे, तर नंबर 1 आहे टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन ऑर रेग्युलर ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकाळात नित्यनेमाने घडणारी घटना अशी असेल तर त्याचं आपल्याला वर्णन करताना सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करायचा आहे. दे ऑलवेज आन्सर्ड द क्वेश्चन अँड यू ऑलवेज सपोर्टेड हर, ही एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर दुसरा वापर आहे अन ॲक्शन विच इज हॅपन्स इन द पास्ट, जी भूतकाळात घडलेली घटना आहे, पण या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं आहे की वी मस्ट नो द टाइम, पर्टिक्युलर टाइम. या ठिकाणी 3 एक्झाम्पल्स आहे पहा. आय पास्ड MA इन 2006, हा टाइम मेन्शन केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आय सॉ माय फ्रेंड येस्टरडे, येस्टरडे सुद्धा आपल्याला टाइम मेन्शन करतो. त्यानंतर दे वेंट टू पुणे इन द लास्ट मंथ, या ठिकाणी हा लास्ट मंथ सुद्धा आपल्याला काय करतोय की टाइम मेन्शन करतोय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स यूज करत असताना टाइम मेन्शन करणं गरजेचं आहे. नंबर 3 आहे टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच हॅपन्स सायमल्टेनियसली इन द पास्ट, लागोपाठ भूतकाळात घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. प्रामुख्याने ॲज सून ॲजची सेंटेन्स आणि व्हेनची सेंटेन्स यामध्ये जर 2 घटना एकत्रित करून सांगायच्या असतील तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचा आपण उपयोग करतो. ॲज सून ॲज वी रीच द बस स्टँड द बस लेफ्ट, हे आहे की त्या बस स्टँडवर पोहोचलोत की लगेच बस त्या ठिकाणून निघून गेली. व्हेन आय ओपन द विंडो द स्पॅरो फ्ल्यू, जेव्हा मी खिडकी ओपन केली लगेच स्पॅरो काय झाली त्या ठिकाणून उडून गेली. अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्सचा अभ्यास केलाय. त्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड आणि ऑब्जेक्ट आहे. आता आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल पास्ट मध्ये कसे आहेत, कसे बनवायचे ते पाहूयात. आय प्लेड अ गेम, या ठिकाणी प्लेडचा सेकंड फॉर्म केलाय, पण आता निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना नॉट यूज करायचे तर आपल्याला क्रायटेरिया ठरलेला आहे की नॉटच्या अगोदर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. मग या ठिकाणी तर हेल्पिंग वर्ब नाहीये, प्लेड आहे, तर मग आपण काय घेणार, गेस करू शकताय, तर बरोबर आपण या ठिकाणी डीडचा वापर करणार आहोत. आय डिड नॉट प्ले अ गेम, या ठिकाणी आपण डीडचा वापर केलाय, पण हे करत असताना आपण प्लेजला ओरिजिनल फॉर्म म्हणजे फर्स्ट फॉर्म मध्ये आपण घेतले, या ठिकाणी ईडी रिमूव्ह करून तो डीड घेतला, म्हणजे हा जो प्ले आहे हा डीड मध्ये आपण काय केलाय, कन्व्हर्ट केला, प्लेड, म्हणजे त्याचा जो पास्ट टेन्स आहे हा डीड वापरल्यामुळं या ठिकाणचा पास्ट टेन्स रिमूव्ह होतो. आपण 2 ठिकाणी नाही करू शकत. आज आपण सेंटेन्स असं नाही बनवू शकत की आय डिड नॉट प्लेड अ गेम. जर आपण असं बनवलं, या ठिकाणी आपण सिंपल पास्ट ठेवला आणि या ठिकाणी ईडी जर लावला आपण, तर आपलं सेंटेन्स डेफिनेटली चुकीचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण डीड यूज करतो तर या ठिकाणी आपल्याला प्लेडचा ईडी रिमूव्ह करून तो डीड मध्ये येतो आणि या ठिकाणी आपलं प्ले येतं. आता आपण
अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे ते पाहूयात. यामध्ये अफर्मेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट येतो. तर निगेटिव्ह करत असताना आपल्याला नॉटच्या अगोदर डिडचा वापर करावा लागतो, कारण का नॉट हा हेल्पिंग वर्ब नंतर वापरला जातो. म्हणून निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट आहे. सेकंड एक्झाम्पल, वी completed our homework. Here we use the second form of complete, and in negative sentence we did not complete our homework. या ठिकाणी आपण did चा वापर केलेला आहे आणि completedचा फर्स्ट फॉर्म आपण यूज केला आहे complete. Another example, you helped them. You did not help them. He danced well. He did not dance well. She cried yesterday. She did not cry yesterday. या ठिकाणी आपण cryचा ed रिमूव्ह करून did वापरलेला आहे. It melted fast. It did not melt fast. They read a novel. They did not read a novel. सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे, ती म्हणजे नॉट वापरताना नॉटच्या अगोदर आपल्याला डीड वापरणं गरजेचंच आहे, ते मस्ट आहे. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण डीडचा वापर करतो, या ठिकाणी आपण डीडचा वापर केला आहे, या ठिकाणी सुद्धा डीडचा वापर केला आपण. मग हा डीडचा वापर केल्यानंतर जे नॉट नंतर येणारं जे वर्ब आहे त्याचा सेकंड फॉर्म रिमूव्ह करणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण जर आपण असं नाही करू शकलो तर आपल्याला जे सेंटेन्स आपण सॉल्व केले ते आपलं चुकीचं असेल. कारण दोन ठिकाणी सेकंड फॉर्म आपल्याला यूज करतात, नाही डीडमध्ये पण सेकंड फॉर्म आणि या ठिकाणी आपण कम्प्लिटेडमध्ये सुद्धा जर आपण कम्प्लिटेड वापरलं तर या ठिकाणी सुद्धा सेकंड फॉर्म होऊ शकतं, आपलं स्ट्रक्चर चुकीचं असेल. म्हणून आपण डीड वापरल्यानंतर नॉट घेऊन मेन वर्बचा सेकंड फॉर्म रिमूव्ह करून आपण फर्स्ट फॉर्म घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट आहे. एक्झाम्पल्स पाहूयात. आय शाल गो टू स्कूल, आपण शाल नंतर वर्ब फर्स्ट वापरला आहे. We shall withdraw our forms. Third example आहे you will read a book. He will draw a picture well. She will accept your challenge. It will go smoothly. And last example, they will provide everything. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं एकच आहे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट अँड प्लुरल सब्जेक्ट आय आणि वी साठी आपल्याला शालचा वापर करायचा आहे आणि बाकी जे सब्जेक्ट आहेत यू, ही, सी, इट आणि दे साठी आपल्याला विलचा वापर करायचा आहे. ही एकच गोष्ट सिंपल फ्युचर टेन्सच्या बद्दल आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शाल आणि विल नंतर आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. आता आपण यांचा वापर केव्हा करायचा किंवा कोणत्या सेंटेन्समध्ये याचा वापर केला जातो? प्रामुख्याने टू एक्सप्रेस अ फ्युचर ॲक्शन ऑर इव्हेंट, भविष्य काळात घडणारी घटना, त्या घटनेचं वर्णन करण्याकरता या टेन्सचा वापर केला जातो. दे विल आन्सर द क्वेश्चन किंवा यू विल सपोर्ट हर. आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह यांचा अभ्यास करूयात आपण. अफर्मेटिव्ह आय शाल गो टू स्कूल. निगेटिव्ह करत असताना सिंपल आहे, आपल्याला शाल आणि गोच्या बिटवीनमध्ये नॉट वापरायचा आहे. आय शाल नॉट गो टू स्कूल. बाकीच्या रचनेमध्ये स्ट्रक्चरमध्ये कुठेही बदल होणार नाही, फक्त शाल आणि नॉट, शाल आणि गोमध्ये आपला नॉट येईल. आता स्ट्रक्चर आहे अफर्मेटिव्ह सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट आणि निगेटिव्हमध्ये असेल सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट असेल. बाकीचे एक्झाम्पल आहे तशी सोपीच आहेत. We shall withdraw our forms.
We shall not withdraw our forms. You will read a book. You will not read a book. He will draw a picture well. He will not draw a picture well. She will accept your challenge. She will not accept your challenge. It will go smoothly. It will not go smoothly. And they will provide everything. They will not provide everything. अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह निगेटिव्हचा ही आपण अभ्यास केलेला आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर टेन्सचा एकत्रित स्ट्रक्चरचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अधिक सुलभता होईल. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट आहे. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण रेड कलरमध्ये सब्जेक्ट लिहिला आणि ऑब्जेक्ट रेड कलर्समध्ये लिहिलं. याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की सब्जेक्ट हा प्रत्येक सेंटेन्समध्ये असतो, ऑब्जेक्टही असतो किंवा कधी कधी नसतंही. परंतु वर्ब फॉर्म बदलले. प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, सिंपल पास्टमध्ये वर्बचा सेकंड फॉर्म येतो आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल विल प्लस वर्ब फर्स्ट येतो. वर्ब बदलला की आपला टेन्सचा फॉर्म बदलतो. आपण फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स V1, सिंपल पास्ट टेन्स V2 आणि सिंपल फ्युचर टेन्स शाल विल प्लस V1. आपण एवढं लक्षात ठेवलं की आपल्याला हे तीनही टेन्स सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरशी आपले परफेक्ट होऊन जातील. त्यासाठी आपण स्ट्रक्चरकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कॉमेंट बॉक्समध्ये सूचना जरूर कळवा.